युद्धाचा परिणाम आता भारतातही जाणवू लागलेला आहे। सध्या घरगुती गॅस सिलेंडर म्हणजेच LPGचा तुटवडा या ठिकाणी जाणवतो आहे आणि त्याचमुळे घरगुती LPG सिलेंडर मिळावा म्हणून रत्नागिरी शहरातली ही लाईन आपण बघू शकता की सध्या सणासुदीचे दिवस आहेत। अशा पद्धतीमध्ये घरामध्ये गॅस संपलेला आहे आणि तो गॅस मिळत नाही आहे म्हणून ही लाईन सध्या गॅस एजन्सीच्या बाहेर पाहायला मिळते। आपण सध्या रत्नागिरी शहरातील शांतादुर्गा गॅस एजन्सीच्या बाहेर आहोत आणि रत्नागिरी शहरामध्ये अनेक ठिकाणी सध्या LPG गॅस सिलेंडरचा तुटवडा आहे आणि हा तुटवडा असल्यामुळे सध्या घरामध्ये अन्न शिजवायचं कसं या विवंचित असलेले सगळे हे लोक आहेत, कारण का गेले कित्येक दिवसापासून गॅस हा LPG गॅस हा मिळत नाही आहे। आपल्यासोबत काही लोक आहेत, तुम्ही बघू शकता की लाईन खूप मोठी आहे। आपल्यासोबत काही ग्राहक आहेत, आपण त्यांना विचारून घेऊया। आता काय तुम्ही किती दिवसांपूर्वी नंबर नोंदवला आणि काय 3 तारखेला नोंदवला? काय आता सध्या पोझिशन काय? सध्याची पोझिशन सिलेंडर नाही, पण तो डिलिव्हरी पण मिळालेली नाही आणि यांच्याशी कॉन्टॅक्ट केला असं यांचे नंबर्स लागत नाहीत, यांच्याशी कॉन्टॅक्ट होत नाहीत। आज माझी सुट्टी, आठवडा सुट्टी असल्यामुळे आज मी वेळ काढून आलो। तर तुम्ही किती वेळ उभे आहात आणि तुमची काय परिस्थिती आहे? मी आता झाले 15-20 मिनटं झाली उभा आहे। नंबर लावलेला 3 तारखेला, अजून काही डिलिव्हरी दिलेली नाही त्यांनी मला। बरोबर आहे। तुम्ही बघू शकता, मी कॅमेरामॅनला प्रत्येक सांगेन की नेमकी काय वस्तुस्थिती आहे। LPG गॅस सिलेंडरचा तुटवडा या ठिकाणी जाणवतो आहे आणि त्यामुळं मोठ्या संख्येनं सध्या नागरिक जे आहेत ते गॅस नोंदवण्यासाठी आलेले पाहायला मिळतात। आपल्यासोबत आणखीन काही ग्राहक आहेत। आता काय वस्तुस्थिती आहे? वस्तुस्थिती म्हणजे आता दरवाढ सुरू असल्यामुळे त्यांनी डिलिव्हरी पण त्यांनी दिली नाही। आज माझा 15 दिवस नंबर लागतो तरी मला नंबर मिळालेला नाही। आता मला नाईलाज म्हणून इथे आता मला रांगेत जाऊन सिलेंडर घ्यावा लागत आहे। खरं म्हणजे त्यांची ड्युटी आहे, आज सणाचे दिवस आहे आणि अशा परिस्थितीत त्यांनी डिलिव्हरी घरी केलीच नाही आहे। नाईलाज हो, आम्हाला आता नंबर लावून आता सिलेंडर घ्यावा लागतं। ते काय म्हणाले डिलिव्हरी होणार नाही, पण तुम्हाला ताबडतोब पाहिजे असेल तर नंबर लावा आणि घेऊन जावा। ही काय परिस्थिती आहे? बघू शकता की ही लाईन वाढतच चाललेली आहे। आपल्यासोबत आणखीन काही ग्राहक आहेत। काय सांगाल, काय परिस्थिती आहे? गॅस सिलेंडर मिळतोय का? काय आता काय समजत नाही, काय पैसे वाढवले आहेत त्याच्यामुळेही एवढं लोकांची हाल आहेत की कशामुळे ते काही समजत नाही। तुम्ही किती दिवसापासून किती दिवसापासून गॅससाठी ट्राय करता? जवळजवळ 8 दिवस आम्ही ट्राय करतोय, 1 तारखेपासून ट्राय करतोय। ही गॅस सिलेंडर चा तुटवडा निर्माण झाल्यामुळं या ठिकाणी शांतादुर्गा गॅस एजन्सीच्या बाहेर लागलेली ही ग्राहकांची रांग आहे। घरातला घरगुती सिलेंडर जो आहे, गॅस सिलेंडर जो आहे तो संपलेला आहे आणि त्यामुळं हा गॅस सिलेंडर मिळावा यासाठी हे सगळे नागरिक जे आहेत ते या ठिकाणी गॅस एजन्सीच्या बाहेर आलेले पाहायला मिळतात। काउंटर एकच चालू आहे किंवा गॅस एजन्सीचे नंबर जे आहेत ते लागत नाहीत, अशा प्रकारची सुद्धा तक्रार या इथल्या नागरिकांकडून या ठिकाणी मिळताना पाहायला मिळते। आपल्यासोबत आणखीन काही ग्राहक आहेत, आपण त्यांना विचारून घेऊया। ताई काय सांगाल, तुम्ही किती वाजल्यापासून उभे आहात आणि काय गॅसची परिस्थिती काय आहे? काय सांगू आता, सकाळी आले मी 8:45च्या दरम्याने। नंबर खूप आहेत, नंबर खूप असल्यामुळे माझा पण नंबर आता उशिरा लागेल। आता सगळीकडे जे चालू आहे काय करणार, त्याला आमचा विलाज नाही। आलो आहे नंबरमध्ये उभे आहात किती वेळ, बघूया सणासुदीच्या टायमाला असं तरी होऊ नये एवढीच इच्छा। सणासुदीचे दिवस आहेत, अशामध्ये गॅस वेळेवरती मिळावा अशीच माफक अपेक्षा जी आहे ती नागरिकांकडून या ठिकाणी व्यक्त होताना पाहायला मिळते। कॅमेरामन समीत गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।